नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 3.5 याचा विचार करणार आहोत. कालपर्यंत आपण सर्कल या प्रकरणातली जी काही कन्सेप्ट्स होते ते सगळे कन्सेप्ट्स, त्याच्यावरची सगळी थेरम्स हे कसे प्रूव्ह करायचे या संदर्भात आपण मार्गदर्शन घेतलं. आता आपल्याला या सगळ्या थेरम्सचा, या सगळ्या प्रॉपर्टीजचा उपयोग उदाहरणांमधून कसा करायचा, काही व्हॅल्यूज काढण्यासाठी तो कसा करायचा, दिलेल्या गोष्टी प्रूव्ह करण्यासाठी कसा करायचा, याचा आपण आज या ठिकाणी विचार करणार आहोत. एक सिंपल असा एक प्रॅक्टिस सेट 3.5 आहे. या 3.5चा आपण आज विचार करूयात. त्यानंतर प्रॉब्लेम सेट 3मध्ये जे काही अतिशय इम्पॉर्टंट असे क्वेश्चन्स आहेत, या इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचाही आपण विचार करणार आहोत. तर सुरुवातीला आज सगळ्यांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो. कालच्या स्ट्रीममध्ये मी ऑब्झर्व केलं तर साधारणतः स्ट्रीम संपताना बरेचसे विद्यार्थी ड्रॉपआउट होतात. म्हणजे त्यांना कळतं की आता हे संपलं आहे उदाहरण आणि याच्यानंतर आता उदाहरण नाही, तर लगेच ते ड्रॉपआउट होतात. तासाच्या शेवटी ज्या काही सूचना मला द्यायच्या असतात किंवा पूर्ण त्या तासाचा जो काही सारांश सांगायचा असतो तो तुम्ही ऐकतच नाहीत. हे एक अतिशय म्हणजे चुकीची बाब आहे असं मला वाटतं नेहमी. किंवा हे पटकन आपण, आपल्याकडे मॉनिटरिंगची सिस्टीम नाही, त्याच्यामुळे आपण काय करतो की ते ऐकलं की आता संपतं आहे तास तर लगेच आपण ड्रॉपआउट होतो. मध्येच काही विद्यार्थी सोडून जातात, मध्येच पुन्हा येतात. म्हणजे हा जो भाग चाललेला आहे हा न पटणारा असा आहे. कारण याच्यात असं असतं की एखाद्या वेळेस जर जास्त वेळ झाला तर तो का वेळ होतो, कारण त्याच्यातले कन्सेप्ट्स तेवढे असतात, तेवढा थेरम आपल्याला संपवायचा असतो, तेवढा जो टॉपिक आहे तो टॉपिक आपल्याला पूर्ण होणं गरजेचं असतं. यासाठी हे सगळं आपल्याला वेळ वाढतो त्याचा. हे जर तुम्ही समजून घेत नसाल तर मग काही त्याचा म्हणजे शिक्षणाचा काही उपयोग नाही असं मला वाटतं. आज आपण प्रॅक्टिस सेट 3.5 बघतो आहे. हे तर बघूच आपण, पण तुम्ही स्वतः किती उदाहरणं सोडवतात, स्वतः किती त्या उदाहरणांचं कलेक्शन करतात, तुम्ही स्वतः सोडवून मला ते पाठवतात का, हा पण भाग खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही म्हणजे तसं केलं पाहिजे की स्वतः उदाहरणं सोडवली पाहिजेत, स्वतः ते सोडवून मला पाठवलं पाहिजे की हे बरोबर आहे किंवा काय आहे, कशा पद्धतीने मी सोडवलेलं आहे हे तुम्ही चेक केलं पाहिजे, बघितलं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, फोन केला पाहिजे, काही अडचण असेल तर विचारली पाहिजे. या सगळ्या बाबी आता तुम्ही खूप लांब आहात, म्हणजे शाळेत तुम्ही येत नाही आहात, तुम्ही घरी आहात, हे सगळं मान्य आहे. पण ही सुरुवातीलाच मी सांगितलं की ही सगळी जबाबदारी तुमची आहे. तुम्ही आता 10वीत आहात, त्यामुळे जबाबदारी तुम्ही घेणं शिकलं पाहिजे की या पद्धतीने मला करायचं आहे, माझा नियम असा असा आहे, हे सगळं माझं वेळापत्रक आहे, या पद्धतीने मी करणार आहे, हे सगळं ठरवून आपण केलं पाहिजे. ते तुम्ही करावं असं माझी अपेक्षा आहे. तर चला आपण आज 3.5 या प्रॅक्टिस सेटकडे वळूया. ह्याच्यामध्ये पहिलं उदाहरण मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. द रे PQ, this ray PQ touches the circle at point Q. PQ is equal to 12. This PQ is 12. PR is equal to 8. PR is 8. And find PS and RS. PS आणि RSच्या या दोन व्हॅल्यूज मला या ठिकाणी काढायच्या. सिंपल आहे. आपण एक एक थेरम बघितला, त्याला म्हणूया आपण की टँजेंट सेकँडचा इंटरसेक्टिंग जो थेरम आहे तो थेरम आपण बघितला. त्याला आपण नाव दिलेलं होतं की टँजेंट सेकँड सेगमेंट थेरम. येस, टँजेंट सेकँड सेगमेंट थेरम या थेरमचा उपयोग आपण या ठिकाणी करणार. मग इथे मी सोल्युशन लिहिताना असं म्हणतो की हिअर PQ इज टँजेंट सेगमेंट and PS is secant.
PS is secant, and hence write the formula using the tangent secant segment theorem. PQ square फॉर्म्युला तुम्हाला आता लिहिता येत असेल कारण आता बरीच प्रॅक्टिस झालेली आहे. PQ स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू PR. अशा प्रकारे गुणाकार करायचा आहे. PQ स्क्वेअर, PQ इज गिवन 12 स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू PR. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ PR? PR इज इक्वल टू 8. येस, how we will find this? PS is equal to 12 square divided by 8 म्हणजेच 12 into 12 divided by 8. कशा पद्धतीने लिहिलं आहे बघा, कारण हे आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये करायला सोपं जातं. मी जर या ठिकाणी 4ने भाग दिला की 2 चौक 8 आणि 2 त्रिक 6. येस, 2 चौक 8 सॉरी आपण 4चा भाग देऊया. 4 दुणे 8 आणि 4 त्रिक 12. ओके, 2 एक 2 आणि 2 सक 12, 6 त्रिक 18. PS इज इक्वल टू 18. सरळ आपल्याला अशा प्रकारे भागाकार करता येईल, गुणाकार करता येईल. आता PSची व्हॅल्यू 18 मिळाली मला काढायचं आहे RS. RS तर किती सोपं आहे. RS मला काढायचं आहे. वी नो PS. व्हॉट इज PS? 18. व्हॉट इज PR? 8. मीन्स PS मायनस PR we will get RS. मग इथे मी म्हणतो हिअर RS इज इक्वल टू, डायरेक्ट लिहूया आपण, RS इज इक्वल टू PS मायनस PR अँड हेन्स PS इज 18 मायनस 8 इज इक्वल टू 10 युनिट्स. व्हॅल्यू ऑफ RS इज 10 युनिट्स. येस, अतिशय सोपी उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला या प्रॅक्टिस सेटमध्ये दिलेली आहेत. एक्झाम्पल नंबर 2 घेऊया आपण. या एक्झाम्पल नंबर 2मध्ये वी आर गिव्हन द 2 कॉर्ड्स. 2 कॉर्ड्स आपल्याला दिलेले आहेत अँड दिस 2 कॉर्ड्स इंटरसेक्ट इच अदर इन द इंटेरियर ऑफ द सर्कल. या सर्कलच्या इंटेरियरला त्या 2 कॉर्ड्स काय करत आहेत? इंटरसेक्ट होत आहेत. विच आर दिस 2 कॉर्ड्स? RS अँड MN. अशा प्रकारची एक RS कॉर्ड दिली आहे आणि ही एक MN कॉर्ड दिली आहे. येस, this chord is MN, this chord is RS. They intersect each other in point D. Yes, then we are given 2 examples here. या ठिकाणी मला 2 उदाहरणं दिलेली आहेत आणि दोघं ठिकाणी कंडिशन्स वेगवेगळे आपल्याला दिलेले आहेत. काय दिलं आहे बघूया आपण. chord MN and RS intersect at D. फर्स्ट पहिलं एक्झाम्पल आपल्याला असं दिलं आहे की इफ RD इज इक्वल टू 15, DS इज इक्वल टू 4, MD इज इक्वल टू 8, देन फाइंड DN. दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. पहिलं उदाहरण आपल्याला अशा प्रकारे दिलं आहे. अँड सेकंड वी आर गिव्हन इफ RS इज इक्वल टू 18. मी आधी लिहून घेतो सगळं. RS इज इक्वल टू 18, MD इज इक्वल टू 9, DN इज इक्वल टू 8, देन फाइंड DS. अशी 2 उदाहरणं आपल्याला सोडवायची. डायग्रॅम इज सेम. डायग्रॅम आपल्याला सेम दिली. मग आपल्याला माहिती आहे की वेन द 2 कॉर्ड्स इंटरसेक्ट इन द इंटेरियर ऑफ द सर्कल देन व्हॉट हॅपन? द प्रॉडक्ट ऑफ द 2 सेगमेंट्स ऑफ 1 कॉर्ड इज इक्वल टू प्रॉडक्ट ऑफ द 2 सेगमेंट्स ऑफ द अदर कॉर्ड. हा थेरम आपला झालेला आहे. त्यामुळे मी सहज या ठिकाणी याचं सोल्युशन लिहिताना असं करतो की RS अँड MN are 2 chords intersect in interior of circle and hence. आता मला काय काय दिले बघा. RD इज 15, RD 15 दिलं आहे. DS इज 4, MD इज 8 and DN we have to find. It is very simple. Then write the product. RD
इंटू डी एस इज इक्वल टू एम डी इंटू डी एन. येस, कशावरून? तर प्रॉपर्टी ऑर थेरम ऑफ इंटरसेक्टिंग सेगमेंट्स. येस, तो आपण वरती या ठिकाणी लिहिला आहे. येस, आता आर डी इज इक्वल टू 15 इंटू व्हॉट इज डी एस 4 इज इक्वल टू एम डी इज 8 अँड इंटू डी एन. मला डी एन काढायचं आहे, फार सोपं आहे. 15 इंटू 4 डिवायडेड बाय 8 इज इक्वल टू डी एन अँड हेन्स डी एन इज इक्वल टू, बघा किती सोपं आहे, 4 1 4 4 2 8 15 डिवायडेड बाय 2 15 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 7.5 units. This is the DN. Now let us solve this second example according to the same figure. फिगर आपल्याला सेम दिलेली आहे, डायग्राम सेम दिलेली आहे, आपल्याला फक्त व्हॅल्यूज काढायचे आहेत. काय काय दिलं आहे बघूया आपण. आर एस इज इक्वल टू 18, आर एस इज गिव्हन 18. येस, एम डी इज गिव्हन 9, एम डी इज 9, आर एस इज 18, डी एन इज इक्वल टू 8, डी एन इज 8. आणि मला काय काढायचं आहे, तर वी फाइंड डी एस. मला डी एसची व्हॅल्यू काढायची, बरोबर. मग आता आर एस इज इक्वल टू गिव्हन 18. येस, या दोघंही व्हॅल्यूज मला दिलेल्या आहेत. अशा प्रकारचं एक उदाहरण आपण याच्यापूर्वीही सोडवलेलं आहे. आणि याच्यापूर्वी ते उदाहरण आपण सोडवताना आपण एक विचार असा केलेला होता की यामध्ये आपण काहीतरी ॲझ्युम केलेलं होतं, मानलं होतं, बरोबर. मी जर डी एस एक्स मानली तर व्हॉट इज आर डी. आर डी मला काय मिळेल, डी एस मी काय मांडली, एक्स मांडली, तर आर डी इज इक्वल टू आर एस मायनस डी एस असं मला करता येईल. म्हणजेच 18 मायनस एक्स. काय करता येईल मला, 18 मायनस एक्स. याप्रमाणे मी ते उदाहरण सोडवणार. म्हणजे हिअर आर एस इज इक्वल टू 18 इफ डी एस इज इक्वल टू एक्स then ds is equal to x, then rd is equal to, what is rd? rd is equal to 18 minus x. मला डायरेक्ट लिहिता येईल, कारण आता प्रत्येक वेळेस आपण सबट्रॅक्शन करणार, नंतर व्हॅल्यू टाकणार आणि लिहिणार, एवढं गरजेचं नाही. आपल्याला डायरेक्ट rd इज इक्वल टू 18 मायनस एक्स लिहिता येते. येस, मग फ्रॉम थेरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड्स या थेरमवरून मी विचार करेल. मी आता कॉर्ड्सच्या इंटरसेक्टिंगचा जो आपला थेरम आहे त्या किंवा हा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्याने आपण व्हॅल्यूज लिहूया. आर डी इंटू डी एस, आर डी इंटू डी एस इज इक्वल टू, हेच मला लिहायचं आहे, एम डी इंटू डी एन, एम डी इंटू डी एन. very simple. Yes, now put the values. rd means 18 minus x into ds means x is equal to md. md is 9 and dn is 8. आता मला एक्सपान्शन करायचं आहे, प्रॉडक्ट करायचं आहे. x into this bracket, that is 18x minus x square is equal to 9 into 8 72. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होतं आहे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून झाल्यानंतर त्याचं स्प्लिटिंग करायचं आहे. आपल्याला या सगळ्या प्रोसेस माहिती आहेत. मायनस एक्स स्क्वेअर प्लस 18x मायनस 72 इज इक्वल टू 0. बघा कशा पद्धतीने मी लिहिलं आहे. मायनस एक्स स्क्वेअर तसंच्या तसं लिहिलं, प्लस 18x आहे, मायनस 72 इज इक्वल टू 0. मल्टिप्लाय बाय -1, एक्स स्क्वेअर मायनस 18x प्लस 72 इज इक्वल टू 0. नाव 72 याचं स्प्लिटिंग मला करायचं आहे. स्प्लिटिंग असं करायचं आहे की -18 सम आली पाहिजे. येस, म्हणजे 12 and 6, -12 and -6, product is positive and sum is -18. Yes, and hence write here the factors. X minus 12
and x minus 6 is equal to 0, x minus 12 is equal to 0, or x minus 6 is equal to 0, x is equal to 12, or x is equal to 6. Now these are the values. आपल्याला काय काढायचं आहे तर ds is equal to 12 or 6. कुठली तरी एक व्हॅल्यू मी घेईल. मी जर ही 6 घेतली तर ही किती येईल 12 येईल. या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी व्हॅल्यूज मिळू शकतात. खाली तुम्हाला ॲन्सर त्या पद्धतीने लिहिता येईल. ओके, इट इज व्हेरी सिम्पल एक्झाम्पल्स. हे अतिशय सोपी उदाहरणं आहेत, परंतु यामध्ये प्रॉडक्ट कसं काढायचा, दिलेल्या व्हॅल्यूज काय आहेत, विचारलेलं काय आहे, डायग्रॅममध्ये व्यवस्थित अशा व्हॅल्यूज लिहून घ्यायच्या. म्हणजे मग आपल्याला कळतं की कुठली व्हॅल्यू मला नेमकी काढायची आहे आणि कोणता फॉर्म्युला मी वापरणार आहे, कोणता थेरम मी वापरणार आहे, कोणती प्रॉपर्टी मी वापरणार आहे. येस, या पद्धतीने आपल्याला सोडवावं लागेल. नाउ लेट अस सॉल्व द एक्झाम्पल नंबर 3. आता एक्झाम्पल नंबर 3 आपण सोडवूया. या 3 एक्झाम्पलमध्ये वन सर्कल इज गिवन. एक सर्कल दिले, या सर्कलची अशी एक सेकंड दिली आहे. येस, अँड दिस इज अ टँजंट. हा पॉइंट ए आहे. This is a point of contact of tangent and a circle. This point is B. Yes. O is a center and drawn perpendicular from the center to the chord D, C and A. This point is E. What we are given? We are given that O is a center of circle. O is center of circle. And B is a point of contact. कोणाचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट येतो? पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ सर्कल अँड टँजंट. येस, सेगमेंट OE इज परपेंडिक्युलर टू AD. हे पहा, सेगमेंट OE इज परपेंडिक्युलर टू AD. Yes, AB is equal to 12, AB is equal to 12, AC is equal to 8. Then find first AD, second DC and third DE. ह्या व्हॅल्यूज मला या ठिकाणी काढायच्यात. आता या व्हॅल्यूज काढणं तसं खूप सोपं आहे. आपण जर विचार केला तर या ठिकाणी तुम्हाला काय काय मिळतं आहे. पहिला भाग आपल्याला जे दिलेले आहेत, ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, ज्या व्हॅल्यूज मला दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूजकडे जरा नीट कॉन्सन्ट्रेट आपण केलं तर लगेच आपल्याला कळेल. बघा, AB इज इक्वल टू 12, AC इज इक्वल टू 8. दिस AC इज 8. तुम्हाला काढायचं काय AD. इट इज व्हेरी सिम्पल. मध्ये काहीच नाही असं गृहीत धरा. दिस इज द टँजंट सेगमेंट, दिस इज द सेकंड. आणि मग आपल्याला टँजंट सेगमेंट आणि सेकंड त्याचा जो थेरम आहे त्या थेरमचा मला या ठिकाणी विचार करता येईल. त्या थेरमचं नाव काय तर टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. या थेरमचा इथं मला सुरुवातीला उपयोग करता येईल. नाव सोल्युशन. AB is tangent at B and AD is second. Yes, and hence how we write AB square. लगेच फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे. बघा, AB square is equal to AD into AC. कशावरून तर टँजंट सेगमेंट सेकंड थेरम. टँजंट सेगमेंट सेकंड थेरम.
याप्रमाणे मी हे लिहिलेलं. मग आता ए बी स्क्वेअर, व्हॉट इज ए बी? 12. 12 स्क्वेअर इज इक्वल टू ए डी. ए डी मला काढायची आहे. व्हॉट इज ए सी? ए सी इज 8 अँड हेन्स ए डी इज इक्वल टू 12 स्क्वेअर डिव्हायडेड बाय 8 म्हणजेच 12 इंटू 12 डिव्हायडेड बाय 8. मागच्याप्रमाणेच झालं. मागच्या एका उदाहरणामध्ये अशाच व्हॅल्यू आलेल्या होत्या. अँड हेन्स ए डी इज इक्वल टू 4 दुणे 8, 4 त्रिक 12, बे एक बे, बे सक 12 मीन्स 18. ए डी इज इक्वल टू 18. पहिली व्हॅल्यू मी या ठिकाणी काढली. ए डी इज इक्वल टू 18. आता पुढे जायचं आहे मला डी सी काढायची. व्हॉट इज डी सी? डी सी इज व्हेरी सिम्पल. डी सी कशा पद्धतीने काढता येईल मला? ए डी मला माहिती आहे, ए सी मला माहिती आहे अँड हेन्स डी सी इज इक्वल टू डायरेक्ट मला लिहिता येईल ए डी मायनस ए सी. ए डी मायनस ए सी दॅट इज डी सी. ए डी इज 18 मायनस 8 अँड इज इक्वल टू 10 युनिट्स. आता प्रश्न राहिला डी ईचा. येस. नाउ डी सी इज द chord of a circle. Yes, and OE is drawn perpendicular to DC means AD. मग सरळ लिहिता येईल perpendicular drawn from the center of the circle to the chord it bisects the chord. हा थेरम मला या ठिकाणी वापरावा लागेल आणि सरळ त्या थेरमनुसार what is the value of DE? The value of DE is 5 units. हाफ ऑफ 10. 10च्या मला किती मिळेल? हाफ मिळेल. मग सरळ आपण इथे लिहूया. हिअर ओ ई इज परपेंडिक्युलर टू डी सी गिव्हन, कारण मला ए डीला परपेंडिक्युलर ओ ई असं दिलेलं आहे. अँड हेन्स डी सी इज chord of a circle. Chord of a circle. And hence perpendicular drawn from center to the chord bisects the chord. हा मी पूर्ण थेरम या ठिकाणी लिहिला. याचा अर्थ असा किंवा हे का लिहिलेलं आहे, कारण 9वीमध्ये हा थेरम आपला झालेला आहे. बऱ्याच वेळा असं असतं की विस्मरण होतं आपलं आणि तो थेरम आपल्याला लवकर आठवत नाही, म्हणून सरळ लिहून टाकला मी या ठिकाणी. आणि तो तुम्ही नाही लिहिला तरी चालेल, तुम्ही या पद्धतीने त्याला रिझन दिलं तरी चालेल. येस. अँड हेन्स डी ई इज इक्वल टू 1/2 डी सी अँड हेन्स डी ई इज इक्वल टू 1/2 इंटू 10 अँड इज इक्वल टू 5 युनिट्स. अशा प्रकारे अतिशय सोपी उदाहरणं या एक्झरसाईजमध्ये दिलेली आहेत. एक्झरसाईज अतिशय सोपा आहे, पण थोडासा आपल्याला विचार करावा लागेल की कशा पद्धतीने आपल्याला ही उदाहरणं सोडवायला लागतील. येस. आता एक्झाम्पल नंबर 4 घेऊया आपण. नाउ एक्झाम्पल नंबर 4. इन दिस एक्झाम्पल नंबर 4 वी हॅव गिव्हन again the circle is drawn. अशा प्रकारे सर्कल काढले. एक सेकंड आहे, दुसरी सुद्धा सेकंड आहे. दिस पॉइंट इज P, दिस पॉइंट इज S, दिस पॉइंट इज T, R and Q. सेंटर इज सपोज O. आपण त्याला नाव दिलेलं नाही आहे त्यांनी, पण आपण पण नाव द्यायला हरकत नाही. आपण O सेंटर म्हणूया, तशी काही गरज नाही आहे सेंटरची. नाव इफ पी क्यू इज इक्वल टू 6, क्यू आर इज इक्वल टू 10, पी एस इज इक्वल टू 8, फाइंड टी एस. फाइंड टी एस. आता हे एक्झाम्पल कसं आहे तर chords ऑफ द सर्कल इंटरसेक्ट ईच अदर इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. म्हणजे आपण जो सेकंड नंबरचा थेरम घेतला कॉर्ड्सच्या संदर्भातला, सेकंड कंटेनिंग द chords
when the secant containing the chords intersect each other in the exterior of the circle, then PT into PS is equal to PR into PQ. येस, मग सुरुवातीला मी या ठिकाणी काय लिहिणार की हिअर chord TS and chord RQ intersect each other in the exterior. येस, हा मुद्दा लिहून घेतल्यानंतर मला लिहिता येईल PT इंटू PS इज इक्वल टू PR इंटू PQ. येस, आता व्हॅल्यूज काय काय दिलेल्या आहेत बघा. वी आर गिवन QR इज इक्वल टू 10, QR इज 10, PS इज 8, PQ इज 6. सोपं आहे. या ठिकाणी तुम्हाला PRची व्हॅल्यू हवी आहे. PRची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल बघा 10 + 6 दॅट इज 16. PR इज 16. PS तुम्हाला दिलेला आहे, PQ तुम्हाला दिला आहे. फर्स्ट वी फाइंड PT. आपल्याला विचारलं आहे TS, पण मला काढावं काय लागेल, PT काढावं लागेल. अँड आफ्टर दॅट वी कॅन इझिली फाइंड आउट TS. नंतर तुम्हाला TS सहज काढता येईल. मग आता हिअर PT, व्हॉट इज PT? राईट हिअर PT, तीच व्हॅल्यू मला काढायची. PS इज 8 इज इक्वल टू PR मला या पद्धतीने मिळेल बघा. PR म्हणजेच काय, RQ किंवा QR प्लस PQ इंटू PQ इज 6. हे बघा मुद्दामून मी याच ठिकाणी लिहिलं PRचं व्हॅल्यू, म्हणजेच PT इंटू 8 इज इक्वल टू PR मीन्स 10 + 6 इंटू 6. येस, इज इक्वल टू 16 इंटू 6 अँड दिस इज PT इंटू 8. मग सरळ मला या 8ने इकडे भागायचं आहे. PT इज इक्वल टू व्हॉट इज 16 इंटू 6 डिवायडेड बाय 8 अँड हेन्स PT इज इक्वल टू 8 × 1 = 8, 8 × 2 = 16, 6 × 2 = 12. PT इज इक्वल टू 12. PT मला 12 मिळाले. मग व्हॉट इज TS? सरळ लिहिता येईल TS इज इक्वल टू PT मायनस PS. येस, इज इक्वल टू PT इज 12 मायनस 8 इज इक्वल टू 4 युनिट्स. TS इज 4 युनिट्स. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला सहज ही उदाहरणं सोडवता येतात. याच्यामध्ये ज्या काही बाबी दिलेल्या आहेत त्या फक्त 2-3 थेरम्सचा या ठिकाणी विचार केलेला आहे. टँजंट सेकंड सेगमेंट थेरम हा पहिला, नंतर 2 chords इंटरसेक्ट इच अदर इन द इंटेरियर ऑर एक्सटेरियर ऑफ द सर्कल हा एक भाग त्या ठिकाणी घेतला आहे. अशा या सगळ्या 2-3 थेरमवरची ही सगळी उदाहरणं आहेत. आता अशाच थेरमचा उपयोग करून आपल्याला प्रूफ लिहायचं आहे, टू प्रूव्ह करायचं आहे. कशा पद्धतीने ते टू प्रूव्ह करणार आपण बघूया. एक्झाम्पल नंबर 5. दिस एक्झाम्पल नंबर 5 दॅट इज द लास्ट एक्झाम्पल इज गिवन. या एक्झाम्पलमध्ये मला काहीतरी प्रूफ करायचं आहे. काय प्रूफ करायचं आहे? फर्स्ट ऑब्झर्व द डायग्राम. सर्कल इज गिवन. One of the diameter is given of that circle. अशा प्रकारे या ठिकाणी एक टँजंट म्हणूया आपण. दिस इज टँजंट सेगमेंट इज ड्रॉन. आणि हा टँजंट सेगमेंटचा जो भाग आहे तो या ठिकाणी कॉर्डच्या एका याला या ठिकाणी जोडलेला आहे. येस, दिस पॉइंट इज D. F, center is H, EF is diameter. This segment ED intersect the circle at point E. We are given segment EF is diameter, EF is diameter, and segment DF is tangent segment. Segment DF is tangent segment
येस, हा भाग दिलेला आहे. रेडियस ऑफ सर्कल इज आर. इफ सपोज रेडियस ऑफ सर्कल इज आर, आर ही रेडियस आहे, देन प्रूव्ह दॅट. बघा आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. प्रूव्ह करायचं आहे ते DE इंटू GE इज इक्वल टू 4R². बघा अतिशय सोपं प्रूफ आपल्याला हे दिलेलं आहे, पण थोडंसं आपल्याला ते समजणं गरजेचं आहे. बरोबर. पहिला विचार मी असा करेल की या ठिकाणी थोडंसं ऑब्झर्वेशन मी करेल की दिस इज द टँजंट सेगमेंट अँड दिस इज द सेकंड. डायमीटर इज अ सेकंड. येस, पहिला जो भाग आहे, सॉरी, डायमीटर इज नॉट सेकंड. DF इज अ टँजंट अँड दिस DE इज अ सेकंड. बरोबर आहे. तो टँजंट त्या ठिकाणी याला परपेंडिक्युलर आहे वगैरे, तो भाग आपण नंतर बघूया. पण आधी असा विचार करा की दिस इज द टँजंट सेगमेंट अँड दिस इज अ सेकंड. येस, पहिला भाग आपण लिहूया इथे प्रूफ. DF इज टँजंट सेगमेंट अँड DE इज सेकंड. आता ही सेकंड त्या सर्कलला G मध्ये इंटरसेक्ट होते. मग मला टँजंट सेकंड सेगमेंट थेरम या ठिकाणी वापरता येईल. कसा मी वापरणार तो टँजंट सेकंड सेगमेंट थेरम? DF². मला काय आणायचं आहे बघा या ठिकाणी, आणि मी कशा पद्धतीने जाणार आहे आता. DF² इज इक्वल टू DE इंटू DG, DE इंटू GE म्हणूया आपण, GE. ओके, नॉट GE, सॉरी, DE इंटू GD. बघा माझीसुद्धा चूक होते. जे लिहिताना कसं होतं की ते सोपं जरी असलं तरी आपण असं समजायचं नाही की हे सोपं आहे, हे मला सहज येईल. त्याचा सराव आपल्याला नेहमी सातत्याने करावाच लागतो, आणि हा सराव केला तरच आपल्याला ते वेळेवर आणि व्यवस्थित आठवतं. येस, आता DF² इज इक्वल टू DE इंटू GD मी लिहिलेलं आहे. पुढे मी काय करणार, हे कशावरून लिहिलं मी, तर टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. ओके. मग आता तुम्ही असा विचार करा की EF इज अ डायमीटर. EF इज डायमीटर. येस, अँड DF इज टँजंट ॲट F. बरोबर, असं दिलेलं आहे. त्यामुळे EF इज परपेंडिक्युलर टू DF. EF इज परपेंडिक्युलर टू DF असं असणारच आहे, कारण टँजंट रेडियस हा जो थेरम आहे त्या थेरमनुसार हा 90 डिग्री असणारच आहे. बरोबर. अँड हेन्स अँगल DF इज इक्वल टू 90 डिग्री. हे सरळ मला या ठिकाणी प्रूव्ह करता आलं. येस, मग हा 90 डिग्री झाल्याबरोबर ट्रँगल DFE इट इज अ राईट अँगल ट्रँगल, अँड हेन्स ट्रँगल DFE इज right angled triangle. This is right angled triangle, and hence write the Pythagoras relation. DE square is equal to DF square plus EF square. Yes, by Pythagoras we write this relation. पायथागोरसने हे रिलेशन लिहिल्यानंतर पुढे मी काय करणार, DF² मला दिलेला आहे. बरोबर, आणायचं काय मला बघा, DE इंटू GE इज इक्वल टू 4R². येस, आता या ठिकाणी
मला थोडीशी ॲडजस्टमेंट करावी लागेल. आता डी ई स्क्वेअर इज इक्वल टू आता इथे काय काय मी ॲडजस्टमेंट करणार बघा. या ठिकाणी आपण ॲडजस्टमेंट करूया. डी ई स्क्वेअर मी असंच रिलेशन इथे लिहितो. डी ई स्क्वेअर इज इक्वल टू डी एफ स्क्वेअर. आता बघा डी एफ स्क्वेअर म्हणजे काय लिहिणार मी. डी एफ स्क्वेअर इज गिव्हन इन दिस रिलेशन. याला आपण फर्स्ट म्हणूया. डी एफ स्क्वेअर इज डी ई इंटू जी डी. बरोबर. म्हणजे मी या ठिकाणी किंमत टाकतो डी ई इंटू जी डी. येस. प्लस ही किंमत कशाची टाकली नीट लक्षात घ्या. डी एफ स्क्वेअरची. येस. प्लस ई एफ स्क्वेअर. व्हॉट इज ई एफ स्क्वेअर तुम्ही बघा नीट. ई एफ इज 2r कारण रेडियस ऑफ द सर्कल इज r means EH is r and HF is also r and hence EF is equal to 2r. yes. मग इथे EF म्हणजे 2r. इथे मी लिहिणार 2r ब्रॅकेट स्क्वेअर. येस. आता डी ई स्क्वेअर मी या ठिकाणी इकडे आणणार वजाबाकीत. बघा डी ई स्क्वेअर मायनस डी ई इंटू जी डी इज इक्वल टू 4r स्क्वेअर. बघा ही साईड तर मला मिळून गेली. आता इथे काय करणार मी. ह्या दोन टर्म्समधून डी ई कॉमन काढायचा. डी ई कॉमन काढला तर मला मिळेल डी ई मायनस जी डी इज इक्वल टू 4r स्क्वेअर. आता डी ई मायनस जी डी आपण एक्झाम्पलमध्ये बघूया. डी ई दिस डी ई मायनस जी डी दिस जी डी दॅट इज जी ई. बरोबर. मला जी ई मिळेल म्हणजे यांची डिफरन्स बघा डी ई इंटू जी ई इज इक्वल टू 4r स्क्वेअर अँड धिस इज आवर प्रूफ. हे आपलं या ठिकाणी आपल्याला प्रूफ मिळेल. म्हणजे आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते प्रूव्ह करताना मी काय काय करणार, कशा पद्धतीने मी त्याच्या व्हॅल्यूज घेणार याचा आपल्याला या ठिकाणी निश्चित विचार करावा लागतो. तर अशा प्रकारे हा एक्झरसाइज 3.5 हा या ठिकाणी आपल्याला सोडवता येईल. अतिशय सोपे कन्सेप्ट्स त्याच्यामध्ये आहेत पण थोडासा आपल्याला वेगवेगळ्या एक्झाम्पलमध्ये ते कन्सेप्ट शोधून तशा पद्धतीचे फॉर्म्युलेज आपल्याला लिहावे लागतात. ठीक आहे. आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत कारण हा एक्झरसाइज किंवा प्रॅक्टिस सेट 3.5 या ठिकाणी मी कंप्लीट केलेला आहे. पुढच्या स्ट्रीममध्ये आपल्याला प्रॉब्लेम सेट 3कडे जायचं आहे आणि या प्रॉब्लेम सेट 3मध्ये अतिशय इंटरेस्टिंग आणि खूप छान छान उदाहरणं त्या ठिकाणी दिलेली आहेत. ही सगळी उदाहरणं आपल्याला सोडवायची आहेत. ओके. आज आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.